अनेकांनी बीडीडी चाळीच्या लोकांना फक्त स्वप्न दाखवली। आमचं सरकार आल्यावर पुनर्विकासाला गती प्राप्त झाली असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तर देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विरोधकांवर देखील टीका केली आहे। धारावी आर्थिक विकासाचं केंद्रबिंदू आहे असं फडणवीसांनी म्हटलं। तर धारावीचा पुनर्विकास म्हणजे नवं शहर उभारणं आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। धारावीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचक आणि महत्त्वाचं विधान केलं आहे। मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती, पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली। आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो, पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे। आणि मग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला। आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजणारे 3 किंवा 4 शहरं अशी आहेत की जे 10 लाखाच्या वर पॉप्युलेशनचे शहर आहेत। आणि एकटं धारावी जे आहे हे 10 लाखाच्या वरच्या पॉप्युलेशनचं किंवा तेवढ्या पॉप्युलेशनचा अशा प्रकारचा तो एक ॲग्लोमरेशन आहे किंवा एक स्लम आहे। आज त्याचा पुनर्विकास करणं म्हणजे अक्षरशः एक नवीन शहर बसवणं आहे। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि धारावीचा पुनर्विकास करताना आम्ही हा निर्णय केला की पात्र अपात्र विषयच ठेवायचा नाही, कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्रांना जर आपण काढलं, कुठेतरी जाऊन झोपडपट्टीच बसवणार, त्यापेक्षा त्यांना आपण कोर्टाची अडचण होती तर कोर्टातनं मार्ग काढून त्यांनाही आपण रेंटल हाऊसिंगमध्ये घर किंवा 12 वर्षाने ते घर त्यांच्या नावाने करू, अशा प्रकारे सर्वांना पात्र करून आज धारावीचं काम आपण सुरू करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।